मंच व या ठिकाणी जमलेले सर्व सन्माननीय सदस्य, सर्वप्रथम ही बैठक ज्यांनी बोलवली कोणाची काळजी असणारे आमचे पत्रकार बंधू तरुण तडफदार प्रदीप मनोरे यांचं मला वाटते आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करू. सर्वांना एकत्रित करण्याचं त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आता विषय आपला ज्या आंदोलनाविषयी आहे, तर माझं मत असं आहे की जी कमिटी बनत ती सर्वसमावेशक असले पाहिजे. सर्व राजकीय पक्षाची त्याच्यामध्ये एक एक सदस्य असला पाहिजे. नाही तर होते काय माहिती आहे का, काही विशिष्ट माणसं पुढं असतात आणि बाकीचे त्याच्या पाठीशी जाऊन काम करायचं असते, मग त्यांनाही थोडं वाईट वाटतं. म्हणून सगळ्याचे जर सदस्य असतील, प्रत्येक राजकीय पक्षाचं जर ह्या कमिटीमध्ये सदस्य असेल तर त्यालाही वाटेल की बाबा मी तिथं नेतृत्व करतोय आणि मला तिथं काम करायचं. आता विशेष सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांच्यासाठी बघा काय होत असतं, एक माझा वाईट अनुभव सांगतो दादा, थोडं एक दोन मिनिटं. आता एका आम्ही परभणीमध्ये शेतकऱ्याविषयी आंदोलन करत होतो. आम्हाला कलेक्टर साहेबांना बोलवलं, विचारलं म्हणजे ज्या शेतकऱ्यासाठी संघर्ष करत आहे ते शेतकरी. आता आम्हाला कळालं की ते मॅनेजमेंट केली काहीतरी म्हणजे घेऊन आपलं आंदोलन थांबवलं आणि आम्ही वंचितच्या वतीनं आमचे कार्यकर्ते मैदानात होते. असंही होऊ नये, ज्यांच्यासाठी लढायला तेच लोक जर समजा मॅनेज झाले. आता बोलून सॉरी आमचं नाव वाढत नाही, त्यांचं खूप आवडलं की ज्यांच्यासाठी आंदोलन आपल्याला करायचं ते शेतकरी आपल्या आंदोलनामध्ये प्रत्येक जण सहभागी असला पाहिजे. बरोबर आहे. पुन्हा शहरामधला आता ज्या प्रत्येक पक्षाचे नेते इथं आहेत आणि सक्षम आहेत, तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने ह्या आंदोलनामध्ये सहभागी असणं गरजेचं आहे. कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलो म्हणजे आपल्याला पूर्ण शहराच्या विकासाची काळजी, त्याच्यामुळे आपण आलो तर आपण त्या आंदोलनातही तसंच आपण सक्रिय असलं पाहिजे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, मला काय वाटते तसंच करा असं माझं काय कमिटीला म्हणणं नाही. मला जे वाटतं ते मी न व्यक्त करतो. एका मनोज दरवंगी पाटलानं त्याच्या गावात अख्खं मंत्रिमंडळ बोलावलं होतं. आता जर आपल्या पूर्ण शहरातले सगळे नेते जर उपोषणाला यांच्यासोबत बसले तर महाराष्ट्रातलं सगळं मंत्रिमंडळ इथे येऊ शकतं. असंही काही आपण इथे करू शकतो. मला काय वाटतंय, मी नुसतं सांगत नाही बरं का, नाही तर तुम्ही चांगलं आपण जर समजा असं काही ठरलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः ह्या उपोषण म्हणजे आंदोलनामध्ये पूर्ण वेळ सहभागी राहील. तर आपण सर्वांनी या आंदोलनाला एक वेगळं वळण न देण्यापेक्षा म्हणजे तरुणाच्या भावना भडकून त्यांना आंदोलनात उतरून त्यांच्यावर गुन्हे करून त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा मला वाटते शांततेत आपण उपोषणाला बसलेलं कधी चांगलं. आपल्या कुठल्याही तरुणांचं आर्थिक नुकसान झालं नाही, शालेय नुकसान झालं नाही पाहिजे, आर्थिक नुकसान झालं नाही पाहिजे. त्यांच्या पुढं नोकरीचा प्रश्न असतो, एकदा का गुन्हे दाखल झाले पुढं काही करता येत नाही. त्याच्यामुळं आपण सर्व तरुणांच्या भविष्याचा विचार करून हे आंदोलन केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी कमिटी काय ठरवत त्याला आमच्या वंचित बहुजन आघाडीचा मी पाठिंबा व्यक्त करतो आणि या आंदोलनाला पूर्णपणे माझा पाठिंबा राहील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत हा प्रश्न होऊन जाईल आणि शक्य झालं तर बाळासाहेब आंबेडकरांना जर आंदोलन चालू झालं तर ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती. शेतकऱ्यांनी उपोषणाला बसलेला आहे, तहसीलसमोर त्यांचा पहिला कायदेशीर मार्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही ते कायदेशीर मार्ग जे अवलंबायला फक्त कायदेशीर मार्ग घेत राहिलो. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी जगदीश जोडण पुणेचे सुप्रसिद्ध पत्रकार सगळ्यांचे सामाजिक कार्यकर्ते